नमस्कार श्रोते हो. तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 41. रात्री जेवण झाल्यानंतर प्रल्हाद आपल्या बेडरूमच्या गॅलरीमध्ये उभा राहून समोरचा परिसर पाहत होता. बाहेर अंधार पडला होता, पण लाईटच्या खांबावरील प्रकाशात समोरची शेती अंधुकशी दिसत होती. सभोवताली असलेली हिरवी गार शेती पाहून त्याला भरून आलं होतं. तसं त्याचं मन भूतकाळात गेलं. त्याला आजही तो दिवस चांगला आठवत होता, जेव्हा तो लहान असताना नेहमी आपल्या वडिलांसोबत शेतामध्ये यायचा. प्रल्हादच्या वडिलांना शेतीची भयंकर आवड होती. ते आपल्या पोटच्या मुलासारखी शेतीची काळजी घेत होते. आपल्या वडिलांचा तोच गुण त्याने तंतोतंत उचलला होता. त्याला आजही आपल्या वडिलांचे शब्द जसेच्या तसे आठवत होते. ते नेहमी म्हणायचे, कितीही बिकट परिस्थिती आली तरीही आपली वडिलोपरची शेती विकायची नाही. कारण नोकरी आणि पैसा कधीही माणसाची साथ सोडतील, पण ही मायभूमी कधीच आपल्या मुलांना अंतर देत नाही. ती कधीच तुला उपाशी ठेवणार नाही. वडिलांच्या आठवणीने त्याचे डोळे भरून आले होते. आज ते असायला हवे होते. ते असते तर अशा संकटाच्या काळी ते खंबीरपणे आपल्या मुलाच्या पाठीशी उभे राहिले असते. बापाचा आधार काय असतो याची जाणीव आज त्याला झाली होती. प्रल्हाद, शारदाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने पटकन आपले पाणवलेले डोळे पुसले व तिच्या दिशेने वळला. आईचं बोलणं कधी मनावर घेताय? प्रल्हाद स्वतःला नॉर्मल दाखवत म्हणाला. तशी ती लाजली व जायला निघाली. प्रल्हादने तिचा हात पकडला व तिला जवळ ओढले. तुला लहान मुलं आवडत नाही का? मला तर खूप आवडतात. प्रल्हाद तिचा गाल ओढत म्हणाला. ती खुदकन हसली व त्याच्या भारदस्त छातीवर आपला चेहरा लपवला. यावेळी लाजेने ती लाल झाली होती. त्यामुळे तिच्या हाताची पकड त्याच्या भोवती नकळत गुंफली गेली. आपलं पहिलं मूल आपली जमीन आहे. एकदा का तिच्यावरचं संकट निवळलं, त्यानंतर आपण दुसऱ्या मुलाचा विचार करू. चालेल ना? शारदा म्हणाली. प्रल्हादने तसाच तिचा चेहरा ओंजळीत घेतला व एकटक तिच्याकडे पाहू लागला. तिच्या बोलण्याचा त्याच्यावर चांगलाच प्रभाव पडला होता. माझ्यासोबत राहून तू अगदी माझ्यासारखी झाली आहे, पण चांगलं आहे. मला अशीच बायको हवी होती. तू म्हणशील तितकी वाट पाहायला मी तयार आहे. कारण एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की लग्नाचा अर्थ फक्त शरीराचं मिलन नाही, त्यापेक्षाही खूप काही आहे जे मला सांगता येत नाही. प्रल्हाद म्हणाला. तिने त्याच्या भोवती असलेली पकड आणखी घट्ट केली. यावेळी तिला तो हवा होता, पण ही योग्य वेळ नाही हे तिला माहीत होतं. स्पर्श न करताही प्रेम होऊ शकतं. फक्त मनामध्ये शरीराचा नाही तर समोरच्या व्यक्तीचा सुखाचा विचार हवा. याची प्रचिती मला आली आहे, कारण मी नेहमी तुमच्या सुखाचा विचार करत असते. तुमच्या सुखातच माझं सुख आहे, शारदा मनापासून म्हणत होती. कोणीतरी आपल्यावर जीवापाड प्रेम करतं, ही भावना त्याला नखशिखांत सुखावून गेली होती. प्रल्हादने तिच्या भोवती असलेली पकड आणखी मजबूत केली. दोघेही कितीतरी वेळ त्याच अवस्थेत उभे होते. यावेळी दोघांनाही एकमेकांपासून दूर जावंसं वाटत नव्हतं.
शारदा आपल्या सिनियरच्या कॅबिनमध्ये बसली होती. तिने घरी घडलेला सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला होता. कारण ॲडव्होकेट निंबाळकर तिला वडिलांसारखे होते. आज शारदा जे काही होती त्याचं श्रेय त्यांना जात होतं. त्यामुळे त्यांच्यापासून काहीही लपवण्यात अर्थ नव्हता. यावेळी फक्त तेच असे होते जे तिला या संकटातून बाहेर काढू शकत होते. निंबाळकर यांना प्रल्हादचे मनापासून वाईट वाटत होतं. वकिली क्षेत्रामध्ये अशा बऱ्याच केसेस त्यांनी हाताळल्या होत्या. त्यामुळे ते नक्कीच या संकटातून प्रल्हादला बाहेर काढणार होते. शारदाने जी काही कागदपत्र आणली होती ती सर्व त्यांच्या समोर ठेवली. त्यांनी लक्ष देऊन संपूर्ण कागदपत्र हाताळून पाहिली. प्रल्हादची वडिलोपार्जित जमीन आधी 2 भाऊ म्हणजे प्रल्हादचे वडील माऊली आणि एकनाथ यांच्या नावावर होती. पण प्रल्हादचे वडील देवाघरी गेल्यानंतर सुलोचनाबाई यांनी गावातील जाणकार लोकांच्या मदतीने वारस नोंद करून घेतली होती. म्हणून जमीन शाबूत राहिली होती. नाहीतर एकनाथ यांनी संपूर्ण जमीन घशात घातली असती. तुझं काय म्हणणं आहे? निंबाळकर यांनी कागदपत्रे टेबलवर ठेवली. मला काहीही करून 50 एकर जमीन प्रल्हादच्या नावावर हवी आहे. कारण माझ्या दिराला जमीन विकायची आहे. असं जर झालं तर प्रल्हाद पूर्णपणे तुटून जातील. प्लीज सर, तुम्हीच काहीतरी मार्ग काढू शकता. शारदा काकुळतीला येऊन बोलत होती. यावेळी ती वकील नाही तर क्लायंट म्हणून त्यांच्यासमोर बसली होती. तुझी सासू आणि नणंद यांना जमिनीमध्ये हिस्सा हवा आहे का? निंबाळकर यांनी विचारले. अजिबात नाही. ते स्वतःच्या नावावर असलेली जमीन प्रल्हादला देण्यासाठी तयार आहे. तसं तर अनुच्या आणि आईच्या नावावर जमीन असली तरी आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. पण भविष्यात काही विपरीत घडायला नको म्हणून रिस्क घ्यायची नाही. त्या जमिनीचं मोल पैशात नाही तर प्रल्हादच्या कष्टाने वाढलं आहे. म्हणून ती जमीन माझ्यासाठी अनमोल आहे. शारदा म्हणाली. तसे निंबाळकर मंद हसले. तुझ्या घरच्यांना घेऊन ये. आपण या विषयावर सविस्तर चर्चा करू. तू नको काळजी करू. पण नियमाप्रमाणे तुझ्या दिराला हिस्सा द्यावा लागेल. मी त्याला आपल्या कायदेशीर भाषेमध्ये समजावून सांगतो. फक्त तो जमीन विकणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यावी लागेल. निंबाळकर सिव्हिलमध्ये मुरलेले वकील होते. त्यामुळे एखादी केस कशी फिरवायची हे त्यांना चांगलं माहीत होतं. शारदाने अजूनही कागदपत्रांवरून नजर फिरवली नव्हती. कारण आधीच टेन्शनमध्ये असल्यामुळे तिची इच्छा होत नव्हती. तिने कागदपत्र घेतले व मुग्धासमोर बाहेर आली. दोघीही कॅन्टीनमध्ये जाऊन बसल्या. तुझ्या सासरचे चांगले आहेत, पण तुझी जाऊबाई आणि दीर मला आधीपासून खटकत होते. शेवटी तिने बरोबर आपले रंग दाखवले. मला तर पक्की खात्री आहे तिनेच तुझ्या दीराला फूस लावली असणार, मुग्धा म्हणाली. तिला दोष देण्यात अर्थ नाही. प्रत्येकाला आपली बुद्धी असते. अक्षय शिकलेला आहे. तो एका चांगल्या हुद्द्यावर काम करतो. त्यामुळे त्याला स्वतःची अक्कल हवी. सोनाली बाहेरून आलेली आहे. त्यामुळे आपण तिच्याकडून अपेक्षा ठेवू शकत नाही. पण अक्षय तर प्रल्हादचा सख्खा भाऊ आहे. त्याने आपल्या भावाचे कष्ट जवळून पाहिले आहे. तरीही त्याने नात्यापेक्षा पैशाला महत्त्व दिलं. यावरून समजतं तो किती लालची आणि कमकुवत विचारांचा आहे. शारदाचं म्हणणं मुग्धाला पटत होतं. कारण बऱ्याचदा असं होतं की घरामध्ये काही वाद झाले तर त्याचं खापर आपण स्त्रियांच्या माथी लादतो. लग्न झाल्यानंतर
बायको नवऱ्याला फूस लावते हे बऱ्याचदा ऐकायला मिळतं. पण यामध्ये कितीतरी मुलं अशी असतात ज्यांचं आपल्या घरच्यांवर प्रेम नसतं, पण ते कोणाला दिसत नाही. नाहीतर माहीत असूनही ते जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष करतात. पण शारदा अशी नव्हती. कारण वकील क्षेत्रामध्ये पदार्पण केल्यानंतर तिने बऱ्याच लोकांच्या स्वभावांचा अभ्यास केला होता. त्यावरून तिने आपलं मत मांडलं होतं. दोघींनी चहा घेतला. त्यानंतर शारदा घरी जाण्यासाठी निघाली. तिचं निंबाळकर यांच्यासोबत जे काही बोलणं झालं होतं ते घरच्यांच्या कानावर घालायला हवं होतं. रात्रीची जेवणं उरकली. त्यानंतर प्रल्हाद आणि शारदा मंदिरामध्ये गेले. सध्या गावामध्ये देशमुख घराण्याविषयी चर्चा सुरू होती. त्यामुळे जो तो प्रल्हादला मानसिक धीर देत होता. दोघांनीही पांडुरंग आणि रखुमाईचं दर्शन घेतलं. आज मंदिरामध्ये भजन होणार होतं. पण प्रल्हादची गाण्याची अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे कोणीही त्याला फोर्स केला नाही. दोघेही काही वेळ मंदिरामध्ये बसले. इथे एक प्रकाराची शांतता होती, जी दोघांना हवीशी वाटत होती. काही काळ बसल्यानंतर दोघेही पायी घरी जाण्यासाठी निघाले. हवेत एक प्रकारचा गारवा होता, जो दोघांनाही हवाहवासा वाटत होता. आज माझं सरांसोबत बोलणं झालं. त्यांनी तुम्हा सर्वांना ऑफिसमध्ये भेटायला बोलवलं आहे. त्यानंतर ते सांगतील आपल्याला काय करायचं आहे ते, शारदा शांतपणे म्हणाली. माझ्यावर अशी पण वेळ येईल याचा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. अक्षयने अजूनही आपली चूक सावरली असती तर सर्व काही आधीसारखं झालं असतं. प्रल्हादला धडकी भरली होती, कारण त्याला जमीन हातातून जाण्याची भीती वाटत होती. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आमचे सर गेल्या 30 वर्षापासून जमिनीचे प्रकरण हाताळतात. ते नक्कीच काहीतरी मार्ग काढतील. शारदाने नकळत त्याचा हात हातामध्ये गुंफला. दोघेही घराजवळ आले होते. प्रल्हादने गेट उघडलं. तसा कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज दोघांच्या कानावर पडला. म्हणून त्यांची पावलं जागीच थबकली. शारदा आणि प्रल्हाद आवाजाच्या दिशेने निघाले. बाकीचे गावकरी सुद्धा घराबाहेर आले होते. शारदाची नजर समोर गेली तर सोमनाथ आपल्या घरच्या वरांड्यामध्ये मंदाला बेदम मारत होता. आधीच त्याने दारू पिली होती, त्यामुळे त्याचा हात जास्त चालत होता. ती बिचारी एखाद्या गुरासारखी ओरडत होती, पण कोणीही पुढे जाण्याचं धाडस केलं नाही, कारण त्यांच्यासाठी हा प्रकार नेहमीचा होता. माझ्या घरचं खाते आणि माझ्या दुश्मनासोबत हात मिळवते, त्या प्रल्हाद सोबत बोलायची तुझी हिंमत कशी झाली? इतकाच त्याचा पुळका येत असेल तर त्याच्या घरी जाऊन राहायचं होतं. सोमनाथ लाथाबुक्क्यांनी तिला मारत होता. वंदना आणि एकनाथ बाहेर चारपाईवर बसून हा नजारा पाहत होते. आपला मुलगा जे दुष्कृत्य करत होता त्याचा त्या आई वडिलांना जणू काही अभिमान वाटत होता. तुम्ही दोघं इथं काय करत आहात? सोमनाथची नजर तुमच्यावर पडली तर त्या बिचारीला आणखी मारल, शांता सांगत होती. की कोणीतरी सोमनाथला सांगितलं होतं की मंदा तुम्हा दोघांसोबत बोलत होती, म्हणून त्या बिचारीला मार खावा लागत आहे. सुलोचनाबाई घाबरल्या होत्या. मंदाच्या काळजीने त्यांचे डोळे भरून आले होते. समोर असलेली माणसं आपल्या सासरची आहे याची त्यांना लाज वाटत होती, कारण त्यांची गणना माणसामध्ये नाही तर राक्षसामध्ये होत होती. त्यांची तीच पात्रता होती. हा नजारा पाहून शारदाची तळपायाची आग मस्तकात गेली होती. तिचे डोळे
रागाने लाल बुंद झाले होते. ती मागचा पुढचा विचार न करता सोमनाथच्या दिशेने आली व कोणाच्या ध्यानीमनी नसताना त्याचा हात पकडला व सनकन त्याच्या कानाखाली ठेवून दिली. त्या आवाजाने सर्वजण जागी स्तब्ध झाले. तुमची इतकी हिंमत, तुम्ही माझ्या कानाखाली वाजवली? विसरू नका, हात माझा पण उठू शकतो. सोमनाथची गुरमी जात नव्हती. तशी शारदाने त्याच्या दुसऱ्या कानाखाली सुद्धा ठेवून दिली. बाईला कमजोर समजण्याची चूक करू नको, नाहीतर तुझे असे हाल करेल की 2 पायावर उभा राहण्याच्या लायकीचा राहणार नाही. शारदाचा धारदार आवाज घुमला. तसे प्रल्हाद आणि सुलोचनाबाई पुढे आल्या. सुलोचनाबाईने मंदाला दोन्ही हाताने सावरले व आपल्या जवळ घेतले. सुले, सांभाळ तुझ्या सुनेला. तिला आमच्या घरगुती भांडणामध्ये पडण्याचा काहीही अधिकार नाही. मंदा आमची सून आहे. आम्ही तिला मारू झोडपू तो आमचा प्रश्न आहे. वंदना कंबर कसून पुढे आली. तुमचा मुलगा एका निराधार स्त्रीवर हात उचलतो याची थोडी तरी लाज बाळगा. तो चुकीचा वागत आहे हे माहीत असूनही तुम्ही त्याला प्रोत्साहन देत आहात. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. अशा मुलाला जन्म देण्यापेक्षा तुम्ही एखादा नपुसक जन्माला घातला असता तर ते परवडलं असतं, कारण ते तरी स्त्री जातीचा सन्मान देतात. पण हा तर ते पण म्हणून घ्यायच्या लायकीचा नाही. यावेळी शारदा कोणाचंही ऐकणार नव्हती. सोमनाथ तिच्या अंगावर धावून जाणार तितक्यात प्रल्हाद पुढे आला व त्यानेही सोमनाथच्या खाडकन कानाखाली ठेवून दिली. आधीच त्याच्या डोक्यामध्ये सोमनाथविषयी राग होता. बायको आहे माझी, लक्षात ठेवायचं. मंदावर होत असलेला अन्याय प्रल्हादला सहन झाला नव्हता, पण तो स्वतःहून पुढे आला असता तर सोमनाथने तिच्या चारित्र्यावर बोट उचललं असतं. म्हणून प्रल्हाद शांत उभा होता. पण आता शारदामध्ये पडल्यामुळे तो थांबणार नव्हता. पुन्हा जर तिच्यावर हात उचलला तर तुमच्या अख्ख्या घरादाराला खडी फोडायला लावेल. आजकाल कायदा स्त्रियांच्या बाबतीत किती पुढारलेला आहे याची तुम्हाला कल्पना नाही. तिला घेऊन मी पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला कोण वाचवतं मी पण पाहते. चल मंदा, यापुढे तू अन्याय सहन करणार नाही. तुम्हाला काय वाटलं, तिची माहेरची माणसं गरीब आहे म्हणून तुम्ही तिच्यावर अन्याय कराल? पण आता तिच्या पाठीशी मी उभी आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक अश्रूंची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. तुमच्यावर कौटुंबिक हिंसाचाराची केस दाखल करतेच का नाही पाहाच आता. शारदा चांगलीच भडकली होती. या कोर्टाच्या धमक्या आम्हाला देऊ नका. मी जर हिला घरातून हाकलून दिलं तर हिचा हाल कुत्रं पण खाणार नाही. हिच्या बापाचे खायचे वांदे आहे. तो हिला कसा थारा देतो तेच मला पाहायचं आहे. सोमनाथ दात ओठ खात म्हणाला, तुझ्यासारख्या नराधामासोबत राहण्यापेक्षा मी भीक मागून खाईल, पण यापुढे तुमचा अत्याचार सहन करणार नाही. आधी तुम्ही माझ्या बापाची जमीन विकली व त्यांना रस्त्यावर आणलं आणि आता माझा जीव घ्यायला टपला आहात. मला कोणाचा आधार नव्हता म्हणून मी निमूटपणे तुमचा छळ सहन करत होते. पण आता माझ्यासोबत शारदा वहिनी आहे, त्यामुळे मी शांत बसणार नाही. तुम्ही लोकांनी माझ्यावर जो अन्याय केला आहे त्याची शिक्षा तुम्हाला मिळायला हवी आणि ती मी तुम्हाला देणार. आज पहिल्यांदा मंदाने आपल्या सासरच्या विरोधात स्टँड घेतला होता. तिच्या डोळ्यातून एक सारखे पाणी येत होते. तशी वंदना घाबरली, कारण मंदा 2 महिन्यांची गरोदर आहे ही गोष्ट तिला सकाळी समजली होती. त्यात जर ती घर सोडून गेली तर तिच्यासोबत घराण्याचा वारस सुद्धा जाणार होता, जे तिला नको होतं.
हे प्रकरण इथेच संपवा. उगाच वाढवण्यामध्ये अर्थ नाही. मंदे, तू आतमध्ये चल. यापुढे कोणीही तुझ्यावर हात उचलणार नाही. वंदना पुढे आली. अगं ये वंदे, हे काय बोलतेस तू? तिला जायचं असेल तर जाऊ दे. माझ्या पोरासाठी मी मुलींची रांग लावेन. एकनाथ यांनाही बोलायला जोर आला होता. तुम्ही आधी शांत व्हा पाहू. तुमच्या पोराचे गुण पाहून भिकाऱ्याची पोर सुद्धा त्याच्यासोबत लग्न करणार नाही. तुमची सुनबाई पोटुशी आहे आणि तिच्या पोटामध्ये आपल्या घराण्याचा वारस आहे. त्यामुळे हे प्रकरण इथंच थांबवा. आपल्याला कोर्ट कचेरीच्या फंदात पडायचं नाही. वंदना चांगलीच घाबरली होती, कारण तिने शारदाचा रौद्र अवतार पाहिला होता. मंदाला मी माझ्यासोबत घेऊन जात आहे. जो काही न्यायनिवाडा करायचा असेल तो उद्या करू, कारण यावेळी तुमचा मुलगा शुद्धीत नाही. पण मंदाच्या मनाविरुद्ध मी कोणताही निर्णय घेणार नाही, हे लक्षात ठेवा. शारदाने तिचा हात पकडला व तिला स्वतःसोबत घेऊन जाऊ लागली. अख्ख्या गावाला शारदाचं कौतुक वाटत होतं, कारण याआधी कितीतरी वेळा असा प्रकार घडला होता, पण कोणीही मध्यस्थी केली नाही. पण शारदाने धाडस दाखवलं होतं, जे खरंच कौतुकास्पद होतं. मंदाची हालत बेजार झाली होती. तिच्या अंगावर चांगलेच बळ उठले होते. सर्वांनाच तिचं मनापासून वाईट वाटत होतं. मंदाला घेऊन त्यांनी घरात पाऊल टाकलं तशी अनु पुढे आली. अक्षय आणि सोनाली तिथेच होते. मी वहिनीला माझ्या रूममध्ये घेऊन जाते. तुम्ही डॉक्टरांना बोलावून आणा, अनु म्हणाली. तसा प्रल्हाद डॉक्टरांना बोलवण्यासाठी निघून गेला. पण या सर्वांचं अक्षय आणि सोनालीला चांगलंच टेन्शन आलं होतं, कारण या प्रकरणामुळे त्यांचे सोमनाथसोबत असलेले संबंध बिघडणार होते, ज्यामुळे पुढे जाऊन अक्षयला त्याची मदत घेता येणार नव्हती. क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.